तर नागपूरमध्ये होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वीच विरोधी पक्ष नेतेपदावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे। कारण उद्धव ठाकरेंनी याच मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केलाय। विरोधी पक्ष नेते पद हे त्यांनी द्यायलाच पाहिजे। त्याबद्दल आम्ही पहिल्याच अधिवेशनामध्ये पहिल्याच अधिवेशनामध्ये मागणी केली होती। 1 वर्ष होऊन गेलं, एका वर्षात सरकारने काहीही केलं नाहीये। विरोधी पक्षनेते पद दोन्ही सभागृहाची जाहीर केली पाहिजेत आणि जर तुम्ही आम्हाला कायदे दाखवणार असाल तर मग उपमुख्यमंत्री पद हे तत्काळ रद्द केलं पाहिजे, कारण असं संविधानामध्ये कुठेही तरतूद नाही। आता बूथ कॅप्चरिंगच्या ऐवजी अख्खी निवडणूक कॅप्चर करण्याचा हा उद्योग सुरू झालेला आहे आणि हा जो काय चाललेला आहे कारभार म्हणजे सत्ता पिपासूपणा। उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्ष नेतेपदाच्या नियुक्तीचा मुद्दा उपस्थित करून नव्या वादाला तोंड फोडले। सध्या राज्यात विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांना विरोधी पक्ष नेता नाही। त्यामागचं कारण म्हणजे महाविकास आघाडीकडे सभागृहात 10% संख्याबळच नाही। त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी विरोधी पक्ष नेत्याची नियुक्ती केलेली नाही। तर इकडे विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेतेपद अंबादास दानवे यांचा कार्यकाळ संपल्यापासून रिक्त आहे आणि हाच मुद्दा आता उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला। ताबडतोब त्यांनी विरोधी पक्षनेते पद दोन्ही सभागृहाची जाहीर केली पाहिजेत आणि जर तुम्ही आम्हाला कायदे दाखवणार असाल तर मग उपमुख्यमंत्री पद हे तत्काळ रद्द केलं पाहिजे, कारण असं संविधानामध्ये कुठेही तरतूद नाही। म्हणून जे काय त्यांच्याकडे खाती असतील त्या खात्याची मंत्री त्यांना बघा, त्यांच्याकडे कोणाच्या कुठल्या चाव्या द्यायच्या, तिजोरीच्या द्यायच्यात त्या बाथरूमच्या द्यायच्यात, त्या सगळ्या चाव्या त्यांच्याकडे द्या, पण त्यांना उपमुख्यमंत्री हे बिरुद आता लावता कामा नये। सध्या विधानसभेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 20, काँग्रेसचे 16 तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 10 आमदार आहेत। विधान परिषदेत ठाकरेंच्या शिवसेनेचे 6, काँग्रेसचे 8 तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 3 आमदार आहेत। विधानसभेत उद्धव ठाकरेंच्या पक्षाला तर विधान परिषदेत काँग्रेसला विरोधी पक्ष नेतेपद हवंय। दोन्ही सभागृहात घटलेल्या संख्याबळामुळेच विरोधी पक्ष नेत्याची नियुक्ती रखडली आहे। उद्धव ठाकरे जे म्हणतील ते थोडी राज्य सरकार करणार आहे। आमचं बरं चाललंय। एक देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे साहेबांना, अजितदादांना सर्वसामान्य जनतेने स्वीकारलेलं आहे। त्यामुळे कोण काय म्हणतं याकडे लक्ष न घेता आम्ही ह्या राज्याचा विकास कसा होईल याकडे बघत। खरं तर विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षातील एकाही पक्षाला 29चा आकडा गाठता आला नाही। 1986 ते 1990 या काळात राज्याच्या विधानसभेत अशीच परिस्थिती निर्माण झाली होती, पण त्यावेळी शेकाप आणि जनता दलाला विरोधी पक्ष नेतेपद देण्यात आलं होतं। तोच दाखला आता विरोधकांकडून दिला जातोय। आता उद्धव ठाकरेंनी हा मुद्दा उपस्थित केल्यामुळे उद्याच्या हिवाळी अधिवेशनात ही रखडलेली नियुक्ती होणार का, हाच खरा प्रश्न आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तर पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। इंडिगोने रद्द केलेल्या उड्डाणांचा फटका हिवाळी अधिवेशनासाठी नागपूरकडे निघालेल्या लोकप्रतिनिधींनाही बसलाय। इंडिगोची उड्डाणं रद्द झाल्यानं मग शेवटच्या क्षणी त्यांना पर्यायी मार्गानं नागपूरकडे यावं लागतंय। काही लोकप्रतिनिधी हे समृद्धी हायवेनं तर काही आमदार हे रेल्वेने नागपूरमध्ये पोहोचतायत। देशभरामध्ये इंडिगोची उड्डाणं जी आहेत ती रद्द झाल्यामुळे विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्याचा मोठा फटका बसलेला आहे आणि याचा फटका आता हिवाळी अधिवेशनात सहभागी होण्यासाठी येणारे जे आमदार आहे, मंत्री आहे, यांना सुद्धा बसल्याचं दिसून येतं। आपण पाहू शकतो की नागपूरच्या एअरपोर्टवर जर बघितलं तर प्रवाशांचा शुकशुकाट दिसून येतो। या ठिकाणी मोजकेच प्रवासी जे आहे ते येताना दिसत आहे। विशेष म्हणजे पश्चिम महाराष्ट्र असो, मुंबई असो, मराठवाडा असो, येथून जे येणारे जे आमदार आहेत, मंत्री आहेत, हे येत असतात आणि ते त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कार्यकर्ते सुद्धा गर्दी करत असतात। मात्र आज जर बघितलं या ठिकाणी कोणत्याही प्रकारची या ठिकाणी गर्दी दिसून येत नाही, कार्यकर्ते दिसून येत नाही आहे। याचा जो फटका आहे तो मंत्र्यांना सुद्धा बसलेला आहे। काही मंत्र्यांनी, आमदारांनी समृद्धी महामार्गाने येणे पसंत केलं आहे, तर काहींनी रेल्वेचा मार्ग। एकंदरीतच पाहता हा जो फटका जो बसलेला आहे तो इंडिगोच्या संपामुळे बसलेला आहे आणि याचा प्रवाशांवर सुद्धा मोठा परिणाम झाल्याचं दिसून येतं। नरेंद्र मते, न्यूज 18 लोकमत, एअरपोर्ट, नागपूर। तर नागपूर अधिवेशनासाठी निघालेल्या आमदारांची तिकीटं ही रद्द झालेली आहेत। चंद्रकांत पाटलांसोबत अनेक आमदार हे चार्टर्ड विमानानं जाणार आहेत। पुणे शहरासह पश्चिम महाराष्ट्रातील आमदार देखील चंद्रकांत पाटील यांच्या सोबत जाणार असल्याचं कळतंय। आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी ही माहिती दिली आहे। इंडिगोच्या फेऱ्या रद्द झाल्याचा फटका आता आमदारांनाही बसलेला दिसून येतोय।
सकाळी आता गाडीने निघणार होतो, पण काल संध्याकाळी मला दादांचा म्हणजे सहकाऱ्यांचा फोन आला की आपण काही आमदार सोबत जाऊ. तर त्यांच्यासोबत दुपारी 2:30 वाजता जाणार आहे, कारण अधिवेशन सुद्धा महत्त्वाचं आहे आणि वेळेत पोहोचणं हे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत जाईल. कोण कोण असणार आहे? पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक आमदारांना हा सगळा फटका बसलाय. कोण कोण काय असणार आहे? काय खरंच कल्पना नाही, म्हणजे मला तर म्हणजे त्याची कल्पना नाही, पण बरेच लोकांची काही ना काहीतरी पर्यायी व्यवस्था चालू आहे. तर मला वाटतं की महत्त्वाचं आहे की पोचणं वेळेत, आणि एक महत्त्वाचं अधिवेशन आहे त्यामुळं लवकर पोचणं पोचणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे त्या अनुषंगाने मी आता अशी व्यवस्था झाली. तर नागपूरमध्ये रवी भवन परिसरातील एकही बंगला यावेळेस विरोधी पक्षाला देण्यात आला नाहीये. दोन्ही सभागृहाला विरोधी पक्ष नेते नसल्यानं रवी भवन इथे कॉटेज विरोधी पक्षाला देण्यात आलेलं नाही. दरवर्षी रवी भवन इथला 22 आणि 23 नंबरचा बंगला हा विधानसभा आणि विधान परिषद विरोधी पक्ष नेत्याला दिला जायचा, पण यावेळी 23 नंबरचा बंगला मंत्री मंगल प्रभात लोढा यांना देण्यात आलाय. तर 22 नंबरचा बंगला अद्याप कुणालाही देण्यात आलेला नाहीये. रवी भवन परिसरामध्ये बंगला न मिळाल्याने यावेळेस विरोधी पक्षानं आपली पत्रकार परिषद विधानसभा इथल्या काँग्रेसच्या कार्यालयामध्ये घेतली आहे. नागपूरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये रवी भवनमधील कॉटेज नंबर 22 आणि 23 हे आतापर्यंत विरोधी पक्षासाठी आरक्षित असायचे. मात्र यंदा दोन्ही सभागृहामध्ये म्हणजे विधानसभा आणि विधान परिषद विरोधी पक्षनेत्यांसाठी आरक्षित असलेले कॉटेज मंत्र्यांना देण्यात आल्याचं आता समोर आलेला आहे. कॉटेज क्रमांक 23 हा मंगल प्रभात लोढा यांना देण्यात आलेला आहे. याच्या आधी म्हणजे मागच्या वर्षीपर्यंत जे आहे ते कॉटेज नंबर 23 हा विधानसभेतील विरोधी पक्षनेत्यांना दिला जायचा आणि कॉटेज नंबर 22 हा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेत्यांना दिला जायचा. आणि या ठिकाणी जे आहे ते विरोधी पक्षाची बैठक व्हायची आणि याच ठिकाणी जे आहे ते विरोधकांची पत्रकार परिषद व्हायची. मात्र यंदा जी आहे ती या ठिकाणी विरोधकांची पत्रकार परिषद नव्हता, ती पत्रकार परिषद विधिमंडळातल्या काँग्रेस कार्यालयामध्ये विरोधी पक्षनेत्यांना घ्यावी लागणार आहे. तिथंच जी आहे ती विरोधी पक्षांची बैठक देखील होईल आणि त्या बैठकीनंतर तिथं पत्रकार परिषद होईल. कॉटेज नंबर 23 हा मंगल प्रभात लोढा यांना आरक्षित करण्यात आलेला, मात्र कॉटेज नंबर 22 अद्यापही कोणाला देण्यात आलेला नाही आहे. सध्या राज्यामध्ये कॅबिनेट मंत्र्यांची संख्या जास्त आहे आणि त्या तुलनेमध्ये रवी भवनमध्ये कॉटेजची संख्या कमी आहे. त्यामुळं कॅबिनेट मंत्र्यांना कॉटेज वाटप करताना अडचणींचा सामना जो आहे तो प्रशासनाला करायला लागला होता. मात्र यंदा जे आहे ते विरोधी पक्षनेते नसल्यामुळे 2 अधिकचे कॉटेजेस जे आहेत ते प्रशासनाला उपलब्ध झालेले आहेत. त्यातला एक मंगल प्रभात लोढा आणि दुसरा अद्यापही कोणाला देण्यात आलेला नाही. या माहितीनुसार तो देखील संध्याकाळी देण्यात येईल. मात्र विरोधी पक्षनेते नसल्यामुळं जे आहे ते आता यंदाची ही पत्रकार परिषद आणि ही बैठक जी आहे ती काँग्रेस नेत्यांना आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना जे आहे ते विधिमंडळ परिसरात घ्यावी लागणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय मांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर.